या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सन्मान आपल्याला वेळ कमी आहे त्या वेळेच्यात करणार आहोत. पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांत धिवरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी नितीन कुमार जी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत. आपण स्वीकारावा अशी विनंती करतो. नितीन कुमार जी सिंग उपवन संरक्षक धुळे. त्यानंतर ऋषिकेश रेड्डी साहेब आपलेही सन्मान या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे. शमीचं झाड आहे, एक वनस्पती आहे, आयुर्वेदिक आहे. ऋषिकेश रंजन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वनसंरक्षक प्रादेशिक धुळे वनवृत्त ऋषिकेश रंजन साहेब. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. संत महात्म्याने देखील वृत्तांत कृष्णाजी भवर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो नितीन कुमार सिंग साहेबांना कृष्णा भवर साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. कुमार सिंग साहेबांच्या स्वीकार करावा. अतिशय मंगलमय आणि प्रसन्न वातावरणामध्ये कार्यक्रमाचे आयोजक वन विभाग यांच्या वतीने आजचा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. माननीय नामदार महोदय यांच्या व्यस्ततेमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ज्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा समारंभ संपन्न होत आहे ते माननीय नामदार श्री सुधीरजी मुनगंटीवार, मंत्री बने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई. त्याचबरोबर ऑनलाईन मध्ये त्यांना जॉईन झालेले त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष माननीय नामदार श्री गिरीशजी महाजन जे आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत, महाराष्ट्र राज्य आणि मंत्री ग्रामविकास आणि पंचायती राज आणि पर्यटन. त्याचबरोबर इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून हृदयापासून सहर्ष स्वागत आहे. कुणी एका हिंदी शायरानं उर्दू शायराने फार सुंदर ओळ अनेक वर्षांपूर्वी म्हटलेली आहे की हजार होता आहे. आणि खऱ्या अर्थानं या प्रशस्त जागेवर इतकी मोठी इमारत होईल अशी कल्पना देखील कोणी केलेली नव्हती. पण सलाम आहे त्या व्यक्तींना ज्यांनी कल्पना सुचवली, त्याच्यामध्ये यांच्या सर्वांचे हात लागले असतील. एक प्रशासकीय इमारत आपण त्याचे व्हिडिओ जर बघाल तर आपल्याला वाटणार नाही की धुळे शहरामध्ये ही इमारत आहे किंवा असावी. माझी विनंती आहे आपण कोणीही उभं राहणार नाही, सर्वांनी बसून घ्यायचं आहे. कार्यक्रमाचा प्रोटोकॉल आपण पाळायचा आहे. कोणीही उभं राहणार नाही, कृपया विनंती आहे. गार्ड्स असतील, साहेबांचे सुरक्षेचे असतील, त्यांच्या हिशोबाने उभं राहायचं हरकत नाही. पण पॅसेज मध्ये आणि मध्ये साईडला कोणीही उभं राहू नका, कार्यक्रमाची शोभा त्याच्याने अजून कमी होईल. गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये खटाटोप सुरू होता आणि सर्व मेहनत या ठिकाणी सुरू होती. या चौधरी तुमच्या समोर येतो. मला वाटलं आकाशवाणी जावं झालं इकडे. मिळालेल्या माहितीनुसार धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाषजी भामरे यांचं आगमन होईल. विधानसभा सदस्य शिंदखेडा माननीय आमदार जयकुमारजी रावल, विधानसभा सदस्या साखरी सौ मंजुळाताई गावित या देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासन वन विभाग वन भवन प्रशासकीय इमारत धुळे उद्घाटन समारंभासाठी आपण उपस्थित आहात। आदरणीय सरजी, माननीय नामदार श्री सुधीरजी मुनगंटीवार, मंत्री वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई, तसेच आमच्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्य आणि मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज आणि पर्यटन माननीय नामदार श्री गिरीजी महाजन, आपल्या सर्वांचं या ठिकाणी वन विभाग महाराष्ट्र शासन धुळे यांच्या पूर्ण प्रशासनाच्या वतीनं मनापासून स्वागत आहे, हृदयापासून स्वागत आहे। आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना अभिवादन करूया। गिरीजी महाजन सर, आपलं या ठिकाणी स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वन विभाग वन भवन प्रशासकीय इमारत धुळे उद्घाटन समारंभासाठी आता आपण मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण पुढील सूत्री करायची आहे। धन्यवाद। नमस्कार, वंदे मातरम। इथं उपस्थित आमचे मंत्रिमंडळातले सहकारी कर्तव्यदक्ष मंत्री श्री गिरीश महाजनजी, या ठिकाणी उपस्थित वनबल प्रमुख श्री टेंभुर्णीकर जी, विश्वास मॅडम, वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी, या कार्यक्रमाला सदिच्छा शुभकामना देण्यासाठी उपस्थित या महानगरातील सर्व आदरणीय मान्यवर बंधू भगिनींनी, धुळे येथे वनभवन इमारतीचं अधिकृत लोकार्पण झालं, अधिकृत उद्घाटन झालं, असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो। खरं तर या विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांची, या विभागातील सर्व अधिकाऱ्यांची इच्छा होती की आपल्या वन विभागाचं एक सुंदर कार्यालय या शहरामध्ये निर्माण व्हावं आणि आज आपल्या सर्वांना मनापासून आनंद होतोय की आपला प्रस्ताव मान्य झाला व आज आपण या कार्यालयाचं लोकार्पण करतोय। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी जनतेच्या सोबत संवाद करत मागील काही वर्षामध्ये देशात अतिशय मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली। याला आपण आंदोलनाचं स्वरूप दिलं। हा वनसत्याग्रह होता की पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे। संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हे माझ्यावरचं, तुमच्यावरचं दायित्व आहे, जबाबदारी आहे, कर्तव्य आहे। या भावनेतून आपण सर्वांनी वनक्षेत्रामध्ये वनाच्या संवर्धनाचं, संरक्षणाचं व वृक्ष लागवडीचा कार्य हे वेगाने पूर्ण करावं, यासाठी वन विभागामध्ये मन लावून काम करण्यासाठी एक उत्तम कार्यालय आपण निर्माण केलं। खरं तर आज इतर राज्यातल्या वन विभागातल्या अधिकाऱ्यांनी सेवा करावा असं कार्य आपण महाराष्ट्रात केलं। आज महाराष्ट्रामध्ये 2550 स्क्वेअर किलोमीटर मी ग्रीन कव्हर वाढलं, जागा फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियानी शिक्कामोर्तब केलं। 104 स्क्वेअर किलोमीटरनी मॅंग्रोव्ह वाढलं। पण हे अभिमानाने सांगत असताना एक मात्र चिंता मनाला सतावते आणि ती म्हणजे नाशिक, नंदुरबार असेल, धुळे असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोडीचे प्रकारही उघडकीस येत आहे।
आपण फक्त एका सरकारी विभागाचं कार्य करत नाही आहोत, हे आपल्यासाठी ईश्वरीय कार्य. मनुष्याच्या जन्माचा पहिला श्वास हा वन विभागाचा आहे. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा शेवटची साथ सुद्धा ही वन विभागाची आहे. कारण त्याच वन विभागाच्या लाकडावरच मोक्षाच्या मार्गावर तो पुढे निघतो. या कार्यालयातून आपण एक काम करण्याची ऊर्जा प्राप्त करावी व या जिल्ह्यात व या परिसरात प्रत्येकाच्या मनापर्यंत वनभावना पोहोचवण्याच्या दृष्टीने उत्तम कार्य करावं. आपल्या विभागाने सर्वसामान्याला आपल्या विभागाचा फक्त आधारच नव्हे तर आपल्या विभागाची मदत घेताना या विभागाचा अधिकारी हा माझा परिवाराचा सदस्य आहे असा भाव निर्माण व्हावा, यासाठी आपलं आचरण, आपली कृती, आपला व्यवहार याकडे सुद्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण अनेक निर्णय वन विभागाच्या माध्यमातून करतोय. तर सर्व आरएफओंना गाडी देण्यामध्ये महाराष्ट्र आपला नंबर 1 क्रमांक 1 झाला. आता काही गाड्यांचं निर्लेखन आपण करतोय, त्याही आपण वेगाने देण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. क्वार्टर्स आपण नवीन करतोय. इमारतीमध्ये आपली इमारत तर पूर्ण झालीच, पण आता नांदेड असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, चंद्रपूर असेल, अशा अनेक ठिकाणी वन विभागाच्या अतिशय उत्तम, ज्यामध्ये काम करताना सहजता असेल, सुलभता असेल आणि सरळता असेल, यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वन विभागाचा एकीकडे गुणवत्ता वाढत असताना भौतिक संसाधनामध्ये सुद्धा आपण लक्ष देऊन विभागाला प्रगत व्हावी या दृष्टीने कार्य करतोय. माझा विश्वास आहे की या कार्यालयाच्या माध्यमातून धुळे विभाग हा निश्चितपणे अतिशय उत्तम कार्य करणारा विभाग असेल. आणि यासाठी मी या ठिकाणी श्री ऋषिकेश रंजन व त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करें कि ऋषिकेश रंजन जी, अब आप पे ये जिम्मेदारी है कि आप इस धुले महानगर के वन विभाग को, वन क्षेत्र को आगे बढ़ाए. वैसे भी वनों का और ऋषियों का संबंध रहा है, अब इस वन क्षेत्र के ऋषिकेश का भी संबंध यही सही ढंग से आगे बढ़े, ये भी मैं शुभकामनाएं देता हूं. या ठिकाणी जे इतर विभागाचे अधिकारी उपस्थित आहे, इथून काही मग त्यांचे चेहरे काही स्पष्ट दिसत नाहीये, पण इतर विभागाचे जे अधिकारी इथे उपस्थित असतील त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की वन विभागाच्या कार्यक्रमामध्ये मग पोलीस विभाग असेल, इतर राजकीय नेते असेल, जिल्हाधिकारी महोदय असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, पोलीस अधीक्षक असेल, जे जे अधिकारी उपस्थित असतील त्यांना वन विभागाचा मंत्री म्हणून मी त्यांचं स्वागतही करतो आणि त्यांना सदिच्छा देतो, शुभकामना देतो की प्रत्येक विभागामध्ये ज्या खुर्चीवर बसता ती खुर्ची ही आमच्या वन विभागाने दिलेलीच आहे आणि पोलिसांच्या हाती असणारी जे दंडुका आहे तोही आमच्याच विभागाचा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचा संबंध वन विभागाशी येतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वन विभागाला आपल्याही मदतीची आवश्यकता आहे. आपणही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा केव्हा आपल्या मदतीसाठी ते आपल्याकडे येईल तेव्हा निश्चितपणे मदत करावी. कारण धुळ्यामध्ये अवैध वृक्ष कटाईचे प्रकरण जी येत आहे त्याच्यावर आता गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपण मदत कराल हा विश्वास व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा वन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभकामना देतो की ही नवीन इमारत
त्यांच्यासाठी निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देणारी असेल हे वनभवन आपल्या क्षेत्रामध्ये वनक्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवणारी ठरेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांना शुभकामना देतो आणि या इमारतीचं अधिकृत लोकार्पण झालं असं मी पुन्हा घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद माननीय नामदार साहेब. फक्त पोलीस विभागच काय, संपूर्ण देशामध्ये लाकडाचा उपयोग प्रत्येक विभागाला झालेला आहे आणि सलाम आहे आजच्या या कार्यक्रमाला. आपल्या हस्ते या ऐतिहासिक इमारत जी वर्षानुवर्ष धुळेकरांच्या सेवेत असणार आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं आभार. यानंतर मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो माननीय नामदार श्री गिरीजी महाजन, पालकमंत्री धुळे जिल्हा, मंत्री ग्रामविकास पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण आपल्या समोर आहेत. माननीय नामदार गिरीजी महाजन, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिवादन करूया. महाजन साहेब दिसत नाही, गाडीमध्ये होते, गाडीत होते. आले. सुधीरजी बोला. हा, आता उद्घाटन करतोय साहेब. शुभेच्छा. आमच्या धुळे शहरात तुम्ही चांगलं काम केलं. मोठी सुंदर इमारत जाईल आल्यावर बघायला. मी अजून बघितली नाही, पण निश्चित मी आठवड्यात होतो त्यावेळी मी बघायला नाही इमारत. महाजन साहेब तुमचं भाषण आहे, आता तुम्ही सदिच्छा पूर्ण भाषण द्या आता. साहेब आम्हाला सुधीरजी, हा, सर्व अधिकारी पदाधिकारी, मला खरोखर अतिशय आनंद आहे की आमच्या धुळ्यामध्ये इतकी सुंदर इमारत आपण या ठिकाणी बांधलेली आहे, तयार केलेली आहे. मी आता आल्यावर पुढच्या आठवड्यात मी आलो त्यावेळेला मी आपल्याला निश्चित ती बघायला जाईल, कारण मी अजून बघितलेली नाही. निश्चित बघायला त्या ठिकाणी जाईल. पण त्या इमारतीमुळे मला मी जे ऐकलं, जी माहिती घेतली, तेव्हा अतिशय सुंदर अशी इमारत, राज्यात कुठे नसते अशी इमारत आपण त्या ठिकाणी बांधलेली आहे. खरं म्हणजे जे त्या ठिकाणी बसणारे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना स्फूर्ती देण्यासाठी, त्यांना आता उल्हासित वातावरण ठेवण्यासाठी बिल्डिंग इमारत ही अतिशय कामाची, फायदेशीर आहे आणि यातून निश्चित खूप मोठा फायदा आपल्या विभागाला या ठिकाणी होणार आहे. अजूनही आपण सांगितलं की इतर ठिकाणी सुद्धा अशाच इमारती आपण या ठिकाणी बांधणार आहोत. खरं बांधल्या गेल्या पाहिजेत. फॉरेस्ट खात्याबद्दल आपल्याला अपेक्षा खूप आहे. जंगलतोड थांबली पाहिजे, सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे, पशु पक्षी प्राणी व्यवस्थित राहिले पाहिजे, खरं आहे. पण तशा सुविधा सुद्धा कर्मचाऱ्यांना दिल्या गेल्या पाहिजेत. कारण आपण सोबतच आहोत 30 वर्ष 35 वर्ष, पण खरं आहे त्या ठिकाणी या खात्याकडे बघताना किंवा अपेक्षा करताना आपल्याला थोडी मदतही करावी लागेल. मग अनेक ठिकाणी ऑफिसची व्यवस्था काय आहे, आणि ठिकाणी वाहनांची व्यवस्था काय आहे, त्यांना शस्त्र परवाने आपण ते शस्त्र त्या ठिकाणी दिले पाहिजेत. कारण जंगलात जाणारे लोक मासे आवडले जात नाही. आणि मग मला असं वाटतं की त्या ठिकाणी त्यांना काही सोयी सुविधा पुरवल्या तर निश्चित वन विभागाचं जंगलाचं संवर्धन होईल. पशु पक्षी प्राणी, तुमचं तर विशेष प्रेम आपलं या सगळ्या विभागावर आहे. आणि खरंच महाराष्ट्र म्हणजे गड किल्ले समुद्र किनारे, तसा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय मला वाटतं देशात नंबर 1 म्हणला हरकत नाही असा आपला हा विभाग आहे, राज्य आहे आपलं. पण त्याचबरोबर जंगल जे आहेत, वनसंपदा आपल्याकडे मोठी आहे, पशु पक्षी प्राणी अगदी मोठ्या प्रमाणात, व्याघ्र प्रकल्प आपल्याकडे मोठे आहेत आणि त्यामुळे पर्यटनालाही त्याच्यामध्ये खूप मोठी चालना मिळते. पुढच्या या टप्प्यामध्ये असं आहे की वन पर्यटन कसं जास्त वाढेल, त्यातून आपल्याला कसं लोकांना सोयी सुविधा देता येतील, हाही आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. पण निश्चित आपलं या खात्यावर खूप प्रेम आहे. आपल्याला तर आम्ही शुभेच्छा देतो की आपण वर जाऊन काम करावं, चांगलं देशासाठी काम करावं, राज्यात नाही यासाठी, कारण देशाला गरज आहे आमच्या. सोबत काय चिंता, ठीक आहे, काय हरकत सुचली, पण 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 ठीक आहे
आपल्या कार्यालयाला भेट देईल. आज मला जमलं नाही, मी आता सकाळी पुण्याला होतो, आता मुंबईला आलोय, उद्या दिल्लीला आहे. आपण या आहात आमच्यासोबत त्या ठिकाणी. आपल्याला या कार्याला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. अतिशय चांगलं काम आपण या ठिकाणी केलं आणि मी पालकमंत्री त्या ठिकाणचा आहे, त्यामुळे अधिक आनंद मला या ठिकाणी या गोष्टीचा आहे. आपण मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. खूप खूप पुन्हा आपल्या या कार्याला शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित झाले आहेत त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. आदरणीय शुभमजी गुप्ता साहेब, CEO जिल्हा परिषद धुळे, मी विनंती करतो शुभमजी गुप्ता साहब यहाँ पर उपस्थित है. मैं लीजिए सर, मेहमान है आप, लीजिए सर. जिला परिषद ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे, बोरसे ब्रदर्स इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड हे कंत्राटदार आहे. मी विनंती करतो ऋषिकेश रंजन साहेबांना, वनसंरक्षक प्रादेशिक वृत्त, आपण त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे. श्री जितेंद्र पटू सोनोने, संचालक मिस्टर बोरसे ब्रदर्स इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स. सर आपण उभं राहायचं आहे तिथे. त्यानंतर श्री सुमित सुधाकर बोरसे, संचालक. रंजन साहेब, वनसंरक्षक प्रादेशिक वनवृत्त यांच्या वतीने होत आहे. धन्यवाद. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र मेहनत घेऊन ज्यांचं पाठबळ लागलं त्या सर्वांमध्ये नितीन कुमार सिंग या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतील. तत्पूर्वी आपण त्यांचे आभार व्यक्त करूया की त्यांनी सुंदर इमारतीसाठी आपले योगदान दिलेलं आहे. माननीय नामदार श्री सुधीरजी मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य मुंबई. माननीय नामदार श्री गिरीशजी महाजन, मंत्री ग्राम विकास व पंचायती राज व पर्यटन, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री धुले जिला. माननीय श्री शैलेश टेम्बुनीकर जी, प्रधान मुख्य वन संरक्षक, वनबल प्रमुख, महाराष्ट्र राज्य. माननीय श्री ऋषिकेश रंजन, मुख्य वन संरक्षक, धुळे वनवृत्त. माननीय श्री श्रीकांत देवरे, पुलिस अधीक्षक धुले. श्री शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिला परिषद धुले. उपस्थित सर्व उप वन संरक्षक, विभागीय वन अधिकारी व इतर कर्मचारी वृंद. बरेच दिवसापासून ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो तो वन भवन प्रशासकीय इमारत धुळे इमारतीचा उद्घाटन सोहळा आज दिनांक 15/2/2024 रोजी संपन्न झालेला आहे. सदर उद्घाटन सोहळा माननीय नामदार श्री सुधीरजी मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे शुभ हस्ते माननीय नामदार श्री गिरीशजी महाजन, मंत्री ग्राम विकास व पंचायती राज व पर्यटन, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री धुळे जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली संगणकीकृत प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलेले असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून आज वनभवन धुळे इमारतीचा बांधकाम पूर्ण झालेला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर यांनी वेळेत वेळ काढून या मंगल सोहळ्यात त्यांचा अमूल्य वेळ दिला व सदर सोहळ्यात या ठिकाणी माननीय जयकुमार रावल आमदार उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. सदर सोहळ्यात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अशा प्रकारे सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे अधिकारी व कर्मचाऱ्यापासून सर्वांचे आभार मानून सदर उद्घाटन सोहळा संपन्न झालेला असून असे माननीय नामदार श्री सुधीरजी मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित झाले सदस्य विधानसभा महाराष्ट्र राज्य, मी विनंती करतो नितीन कुमार सिंग साहेबांना, उपवन संरक्षक, आपण त्यांचा सन्मान यथोचित त्या ठिकाणी करायचा आहे. अच्छा, धन्यवाद. हो
जय गो कार्यक्रमाला आपण सांगता केलेली आहे. सर्व मान्यवर निमंत्रितांना विनंती आहे की आपण याच फ्लोअरमध्ये असलेल्या साहेबांच्या एका चेंबरमध्ये त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी निमंत्रित आहेत आणि इतर सर्व माझ्या सहित आपण खाली जाणार आहोत 3ऱ्या मजल्यावर. फार चांगली गोष्ट आहे. आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या साक्षीने अत्यंत भव्य दिव्य असं वनभवनचं उद्घाटन झालंय. त्यांच्या हस्ते झाले असे आमचे सगळ्यांचे नेते आणि ज्यांनी डोंडाईच्या मध्ये झाडं लावण्यासाठी जे आले होते असे वनमंत्री आदरणीय सुधीरजी मुनगंटीवार साहेब, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ आणि मार्गदर्शक पालकमंत्री श्री गिरीश भाऊ, उपस्थित असलेले डॉक्टर साहेब, विविध पदांवर काम करणारे सर्वच आमचे सन्मान्य अधिकारी, बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने वनभवनचा कार्यक्रम हा संपन्न झाला. योगायोग असा आहे की एक 5-7 दिवसापूर्वी मी या रोडवरनं जात होतो आणि भव्य दिव्य काय बिल्डिंग आहे, या बिल्डिंगकडे बघितल्यानंतर मी पाहिलं, विचारलं, खाली वन भवन लिहिलं होतं आणि काल परवाच मला पत्रिका मिळाली, त्या वन भवनचं उद्घाटन होतंय. अशी एक वन भवनची बिल्डिंग ज्यावेळेस चंद्रपूरला उद्घाटन झाली मागच्या कारकिर्दीमध्ये, त्यावेळेस जाण्याचा योग मला आला. फारच भव्य दिव्य बिल्डिंग आहे. परंतु आज जगामध्ये सर्वत्र क्लायमेट चेंजच्या बाबतीत चर्चा चालू आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ह्या बिल्डिंगला फार महत्त्व प्राप्त होतंय. ह्याच्यामध्ये जगामध्ये सगळी जी परिस्थिती बदलते त्यावर मी चर्चा करणार नाही, पण धुळे जिल्ह्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जर बघितलं तर दर वर्ष 2 वर्षानंतर 1 डिग्रीने टेम्परेचर वाढतोय आणि आमच्याकडे धुळे जिल्ह्यामध्ये कुठेही जंगल पाहण्यासाठी आपल्याला मिळत नाही, कुठले प्राणी पाहायला मिळत नाही. बऱ्याच वेळा विधानसभामध्ये चर्चा होत असते, बरेच आमदार सांगत असतात की आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काय हरणी आल्या, त्यांनी शेताचं नुकसान केलं, काय म्हणतात की वाघ आले. तर आम्ही नेहमी त्यांना सांगत असतो तुम्ही भाग्यशाली, तुम्हाला हे सगळं पाहायला तरी मिळतं. आमच्याकडे धुंडून सुद्धा हे मेंढराने पुढच्या पिढीला आमच्या ससे कसे असतात हे दाखवण्यासाठी झूमध्ये ठेवावं लागतील आणि वस्तुस्थिती. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये अगोदरच मी उशिराने आलो, मी अधिक बोलणार नाही. मी एवढंच विनंती करेल की आपल्याकडे प्रशासनाचे सारेच विभागाचे पोलीसचे अधिकारी दिसतात, मला ZPचे लोक दिसतात. हा कार्यक्रम दरवर्षी जूनमध्ये होतो ज्यावेळेस आपण झाडं लावतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला खऱ्या अर्थाने काही ठिकाणी जंगली तयार करावं लागेल, त्याच्यामधले प्राणी जगावं लागतील. कारण इकोसिस्टम नाही राहिली तर माणूस सुद्धा एकटा स्वार्थी माणूस जगू शकणार नाही, कारण आपण सारेजण एक दुसऱ्यावर अवलंबून आहोत. आणि म्हणून आपली पुरातन संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टींचं पूजन करतो आपण. उंदीरचं पण पूजन महत्त्व दिलंय, सापाचंही महत्त्व दिलंय, हत्तीचं महत्त्व आहे, वाघाचंही महत्त्व आणि सगळ्याच गोष्टींचं महत्त्व आपल्या या पुरातन संस्कृतीमध्ये याच्यासाठी आहे की हे सगळे आहेत तर आपण त्यांच्यामुळे जगतो आणि आपण सगळे एक दुसऱ्यावर अवलंबून आहोत. आम्ही पेडकाई मातेजवळ तिथे मागच्या काळामध्ये सुधीर भाऊंच्या माध्यमातून 50 लाख रुपये आपल्याला DPDC मधून मिळून आपण त्या वनच्या विभागाच्या माध्यमातून एक छोटं जंगल तयार केलंय आणि मोठ्या प्रमाणात तिथे आहे. मी आग्रह करेल की आजच्या या शुभ मुहूर्तावर वन विभागाने संकल्प करावा, लीड इंजिन घ्यावं आणि सगळ्या विभागांनी त्यांना मदत करावी. आणि माझ्या मतदारसंघामध्ये 400-500 हेक्टर फॉरेस्टची जागा आहे. एखादं जंगल पुढच्या पिढीला, ठीक आहे माझ्या नशिबात हरिणी तर पाहता येणार नाही, मुलाला नातूला कुठतरी आमच्या या पुढच्या 2ऱ्या-3ऱ्या पिढीला देखील त्याचा योग मिळू शकेल की जसं चंद्रपूरला आहे, जसं कोल्हापूरला आहे, जसं अजून पेचला आहे, तसं आमच्याकडे सुद्धा एक घन फॉरेस्ट हे होऊ शकेल असा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. मी सुधीर भाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या विभागाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातलं सर्वात मोठी बिल्डिंग
हे जिल्हा परिषद सुद्धा आपल्याला अशीच बांधावं लागेल. सुंदर अशी बिल्डिंग बनवली, ज्यांनी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर बोरसे साहेबांनीच केलेली का, वा, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत भव्य दिव्य अशी सुंदर वास्तू की पुढच्या 50-100 टिकेल, वर्ष टिकेल अशी वास्तूचं लोकार्पण होते. धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपल्या अजून एक पेच, आपल्या अजून एक हिरा आपल्या सिरपेचमध्ये आला आहेत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जे आपल्या वन विभागाचं देखील सुधीर भाऊंचा धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मोठं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. गेला आहे निमंत्रणांना विनंती आहे की नितीन कुमार सिंगजी उपनगराध्यक्ष यांच्या चेंबरमध्ये आपण सर्वांनी चहा पाण्यासाठी आपण सर्व निमंत्रित आहात. आपण पुढे जागेवर बसायचं आहे. पहिले निमंत्रित निघतील, त्याच्यानंतर आपण खालच्या मजल्यावर जाणार आहोत.